इकडून या. हरी हॅलो हरी हरी ओम. आता जागा रे भाईनो जागा. याचा इकू कमी करा थोडा. आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा. आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा. कैसे ठाऊके असोनी नेना. कैसे ठाऊके असोनी नेना. दुःख पावाल पुढील पेना. आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा. आता नका रे भाईनो नका. आता नका रे भाईनो नका. आहे गाठी ते लुटवू लोका. आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा. तुका म्हणे एकाच्या घाये. तुका म्हणे एकाच्या घाये. कारे जानोनी न धराभय. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. बंशी विभूषित करा नवनीर दाभा. पीतांबराय धरुण बिंब फलाधरुष्टात. पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात. कृष्णात परम किमपि तत्वम अहं न जानी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभं. जगननीतपानि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदहर कंद नेत्रम. सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची. त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी. रंजू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशी दे प्रेम काही कळा. जयांचे केली या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरणागत दीनार्ते परित्राण परायणे. सर्वस्याते हरे देवी. मुक्ताबाई नमोस्तुते. मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्त्रय जननी देवांची अद्यांत मंगलम जातम समान भावम आर्यम वमिषमजरामरमात्मदेवम पंचाननं प्रबल पंचविनोदशीलं संभाववे मनसी शंकरंबिकेशं शरण शरणमंता तुम्हालू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुपटा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हृदय सिंहासन करुनिया माझ्या बैसे गुरुराजा गजानना मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 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 या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी हा वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती मातबारा हरी बेटी बेटी त्यांची जीवन करते कीर्तनानुदिनी निळा म्हणे लोटांगण घाली जाईन सामोरा विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आदि शक्ती मुक्ताबाई की श्री संत जोग महाराज की विठ्ठल विठ्ठल राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. विठ्ठल 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 आता जागा रे भाईंनो जागा दोन तास आता जागा रे भाईंनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईंनो जागा बारीक थाप मार जागा जागा रे भाईंनो जागा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतना करता उच्चार करून दाखवलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू परमनामधारक भक्ती संप्रदायाचे जनक लोकमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत देवनिवासी वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि बहुतेक सर्वांच्या कानफाट असणारा मराठीतील आणि संपूर्ण मनुष्य जातीला आपल्या हिताच्या ठिकाणी सावध करणारा किंवा जागवणारा अभंग चिंतना करता घेतला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्यानं आपण उपस्थित सर्व मंडळी जाणताच आहात की अनंतकोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल जगदाधार परमात्मा पांडुरंग रायाच्या आशीर्वादाने संप्रदायातील सकळ साधू संतांच्या कृपेने संतचरण रजानं संत संगतीत संत सेवेमध्ये पवित्र आणि पुनीत झालेलं
आपलं श्री क्षेत्र वाडी नावाचं गाव आणि ह्या संपूर्ण वाडी गावातील आपण समस्त गावकरी टाळकरी माळकरी माता भगिनी आबालवृद्ध बालगोपाल साधक वाचक प्रवचनकार कथाकार कीर्तनकार आदी करून सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सात्विक प्रयत्नामधून आणि आपल्या सर्वांच्या मौलिक सहभागामधून ह्या वर्षी पहिल्यांदाच ज्या ठिकाणी आपण ह्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा संगीत शिव महापुराण कथेच्या मंडपामध्ये आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे की या ठिकाणी महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं मंदिर साकारणार आहे आणि मंदिरही असं आहे महाराज सबके लिए खुला आहे मंदिर आहे आणि अशा ह्या संकल्पनेमधून द्विधा मनस्थित असताना द्विधा मनस्थित म्हणजे दोन प्रकारचे मत काही लोकांचं मत असेल की महाराज एकदा मंदिर होऊ द्या आणि मग सप्ताह करू काही लोकांचं मत असेल की महाराज सप्त्याला कशाला टाळाटाळ करता मंदिर होणारच आहे आणि म्हणून सगळ्यांच्या संमतीनं या ठिकाणी आपण अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा संगीत शिवपुराण कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आपल्या सप्ताहाचा मला वाटते आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचं चिंतन करण्याची संधी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या स्नेहातून प्रेमामधून माझ्यापर्यंत जो निरोप पोहोचला ते आमचे पाहुणे आदरणीय रामकृष्ण दादा वानखेडे त्यांनी फोन करून माहिती दिली महाराज तुमचा मुक्काम पाहिजे आणि म्हणून आपल्या गावामध्ये येणं घडलं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण कथा श्रवण करतायत असे हरिभक्तपरायण श्रद्धेय जीवाराम महाराज सूर्यवंशी नामचिंतनाला उपस्थित आजचे आमचे पखवाज वादक आता किती करेक्ट आहे माझं काय आहे हरिभक्तपरायण तुषार महाराज देशमुख नामचिंतनाला उपस्थित राजू फाळके गजानन फाळके सागर दांडगे अमोल देशमुख एकनाथ चोपडे रमेश जुंबडे राजाराम जुंबडे विनेकरी नाही का निंबाजी बेलोकार ज्यांचं सकाळचं अन्नदान होतं यांना सुप्ती होते श्रीराम इंगडे आणि संध्याकाळचं ज्यांच्याकडे संत भोजन होतं असे रामकृष्ण वानखेडे तुमचं नाव राहिलं शिन बहुतेक हा सातव दिगंबर वानखेडे संतोष सातव पंक्तीचं दिगंबर वानखेडे बरोबर आणि उपस्थित हे सर्व बालगोपाल मंडळी कुठले नाही ते समाधान भाऊली ओळख तुम्ही महाराजले बापा नेहमी करता ते आता काही काही महत्वाच्या लोकांचं सगळ्यात शेवटी नाव आहे ना हा उपचार असतो हे आमची सर्व बालगोपाल मंडळी ह्या सर्व आमच्या भगिनी मुली खऱ्या अर्थानं मंडपाची शोभा ही आहे हरिकीर्तनाची मंडपाची शोभा काय आहे ही आहे आणि समाधानाची बाब फक्त एक समाधान महाराज जर सोडले नाही समाधानाची बाब सांगतो समाधानाची बाब म्हणजे एक समाधान महाराज वावगे जर सोडले तर बाकीची सगळी मंडळी गावातली आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं महत्त्व आहे श्रेष्ठत्व ज्यांचा अतिशय गोड साऊंड या ठिकाणी लागलेला आहे गावातलेच आहे का जवळा पडस खेळून आले बाबा इतक्या दूर वा वा काहीतरी खास असेल म्हणून आलेशील असतो नाम चिंतनाला उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र साधक वाचक कीर्तनकार सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि तुम्ही आपण मिळून संकल्पित वेळामध्ये आईसाहेब मुक्ताई मला जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे ह्या अभंगावर थोडंसं वेळ वाकडं चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया विठाला 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 सप्ताहाचं पहिलं वर्ष आहे पण पहिल्या वर्षालाच अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पहिलंच वर्ष आहे
फक्त एवढं नका करू बा, पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम नका होऊ देऊ, म्हणजे मिळवलं. पण तरी दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. भव्य दिव्य मंडप आहे आणि छोटंसं आपलं गाव आहे. त्या मानानं समाजही खूप आहे. गावाच्या बाहेर आहे, त्या मानानं समाज खूप आहे. काही काही येतील बिचारे, चाल झाल्याशिवाय त्याची चाल घराच्या बाहेर निघत नाही. येतात काय काय असतो. संगीत शिवपुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवकथा अशी आहे महाराज, शिव ऐसा शब्द कल्याणदायक, ज्या नावातच कल्याण आहे अशा शिवाची आपण या ठिकाणी कथा ऐकतायत. शिवाच्या संबंधामध्ये जास्तीचं बोलायचं कामच नाही. महाराज म्हणतात आता सध्याचा काळ असा आहे परिवर्तनाचा, की अगोदरच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी पारायणं लोकप्रिय होते. गावगावात ज्ञानेश्वरी पारायणं व्हायचे. मग हळूहळू ज्ञानेश्वरी पारायणं मागे पडले. गाथ्यावर गाथा भजन आणि गाथ्याचं चिंतन सुरू झालं, गाथा पारायण. मग काही ठिकाणी एकनाथी भागवताचं पारायण सुरू झालं. हळूहळू तोही काळ बदलला. मग प्रत्येक गावामध्ये भागवताची स्थापना व्हायला लागली. मग भागवत 10-20 वर्ष झाले महाराज, लोकांनी जरा वेगळा चेंज पाहिजे, बदल पाहिजे, परिवर्तनवादी लोक आहे. मग लोकांनी भागवताच्या ऐवजी रामकथा ठेवायला सुरुवात केली. पण रामाचं ऐकून ऐकूनही लोक कंटाळले. मग देवी भागवत आलं. देवी भागवत ऐकू ऐकू काही लोक कंटाळले. आणि आता या 2-3 वर्षात शिवपुराण तर महाराज बापा बापा, शिवपुराणाचं महत्व वाढवलं असेल तर हरिभक्तपरायण आदरणीय प्रदीपजी मिश्रा यांनी. कसं काय असे ना, पण जे कधी मंदिरात जात नव्हते त्यांना मंदिरात पाठवलं महाराज. परीक्षा द्यायला जातानाही विद्यार्थी म्हणतो जाऊ द्या बापा, एक लोटा जल सय्यद लावून बेलाचं पान ठेवलं महादेवाच्या पिंडीवर की पास होतात म्हणतात बुवा. म्हणून शिवकथेचंही महात्म्य वाढलं हळूहळू. पण आता सांगू का, शिवकथाही आता कमी पडायला लागल्या. आता लोक तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, खाटू श्यामकडे जायला लागले लोक. खाटू श्यामकडे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ महाराज, ह्या जगताचं स्वरूप, ह्या जगताची व्याख्या जगद्गुरु शंकराचार्यानं केलेली आहे, ती अबाधित आहे. संसाराची व्याख्या करत असताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात संसारते इति संसार, हा ज्याच्यामध्ये बदल होत असतो, ज्याच्यामध्ये परिवर्तन होते त्याला संसार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आज परिवर्तन होऊन राहिलं. प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन होऊन राहिलं. एवढंच नाही महाराज, आपली जी रीती रिवाज आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्येही बदल होऊन राहिले. बरं किती वेगानं बदल झाले पहा तुम्ही. तुमच्या पुढे थोडासा दृष्टांत ठेवतो, लक्षात येईल तुमच्या. अगोदर गावामध्ये पंक्ती जर असल्या, गावामध्ये मोठं कार्य जर असले तर वाळणाऱ्याच्या पायाला चेन नव्हती. पंक्तीमध्ये गरगर गरगर फिरत वाळणारे, घ्या वरण, घ्या तूप, घ्या पोळी, घ्या भाजी, घ्या लाडू, घ्या बासुंदी, गरगर फिरत. आणि जेवणारे एकाच ठिकाणी बसून जेवण करत होते महाराज. पण काळ इतका बदलला की वाळणारे एकाच ठिकाणी आहे आणि जेवणारे ताट घेऊन गरगर फिरता हॉलमध्ये. त्याचे हाल होऊन राहिले जेवणाऱ्याला, त्याला जागा नाही सापडून राहिली. इतका काळ बदलला नाही का. पहिले वाळणाऱ्याच्या पायाला चेन नव्हती, आता वाळणारे एकाच ठिकाणी आहे आणि जेवणारे ताट घेऊन त्याच्याजवळ जातात. टाका शिरा, टाका पापड, टाका सलाद, आणि मग पाहता हाय का कुठे जागा बसाले. महाराज पायात बूट जसेचे तसे असतात. हो बरं झालं बुटात जेवत नाही. इतका काळ बदलला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लागलं तर मला 2 पैसे कमी द्या, पण पुढच्या वर्षी 10-12 टाळ विकत आणा. या मुलींच्या जवळ टाळ नाही. 4-5 मुलीला टाळ कमी पडली आहे का नाही. आणि टाळ हे आपलं महाराज वैभव आहे टाळ, नाही का. आता पुढच्या वेळेस लक्ष ठेवा. आणि आपल्या गावात उपलब्ध नसतील तर उद्याच्या दिवशी दुसरीकडून काहीतरी टाळाची व्यवस्था करा. 10 टाळ बोलवा, आहे का.
विठाला विठाला विठाला. संसार बदलला, संसार परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील आहे महाराज. अजून उदाहरण देतो तुमच्या पुढे. अगोदरचा काळ होता, मोठ्या घरी जर लग्न असले तर लग्नपत्रिका आजच्या सारख्या वाटल्या जात नव्हता. बाजारचा बाजार नव्हता येत लग्नाले. आता बाजारचा बाजार लग्नाले येते. जे लोक लग्नाला येतात त्यांना हे माहीत नसते नवरदेव कोण आहे नवरी कोण आहे. नवरदेव नवरी पाहतच नाही महाराज. मंडपाच्या बाहेर कुठेतरी उभे राहतात, तिथूनच अक्षता फेकता किंवा सहज भेट देता, आहेर करता निघून जाता. फक्त भेट द्यायला येतात. पण पहिले काळ तसा नव्हता. जे आतड्यातले कातडे होते, हितचिंतक होते, जवळचे नातेवाईक होते, तेवढेच सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचे. 8-8, 10-10 दिवस मुक्कामी राहायचे. आणि पहिला काळ असा होता, हम दो हमारा एक असा नव्हता महाराज. हम दोन हमारे 4-5. मग असे खटलेचे खटले 15-20 खटले लग्नाला येत. माणसाचे घर लहान होती पण मन खूप मोठी होती हो. मग 8-10 दिवस ते सगळे मुक्कामी राहायचे लग्नाच्या घरी. स्वयंपाक करणाऱ्या घरातल्या बाया स्वयंपाक करत बिचाऱ्या, आणि स्वयंपाकाले उशीर होत जाय. मग पाहुण्याले काही करमेना. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, टी व्ही नाही, इंस्टाग्राम नाही, काहीच नव्हतं ना. मग पाहुणे म्हणत का किती काय स्वयंपाकाला टाईम, अजून टाईम आहे, आता 4-5 बाया स्वयंपाकाला टाईम आहे बा अजून. अरे पण मग काही करमत नाही, करमणुकीचं साधन. मग त्यावेळेस ते लोक जिल्ह्याच्या ठिकाणी जात आणि काही नाचे लोक नाच्या बाया आणत, आणि मग पाहुण्याची करमणूक होत जाय. घरातल्या बाया स्वयंपाक करत आणि बाहेरच्या बाया नाचायला येत. काळ इतका बदलला. बोलूस का पुढचं? बाहेरच्या बाया स्वयंपाकाला येतात राजा. सासू बरोबर सून आणि माय बरोबर लेक आणि बाप ओवाईने टाकेले हजर. इतका काळ बदलला. विठाला विठाला विठाला. पण या बदललेल्या काळामध्ये 2 गोष्टी नाही बदलल्या. भगवंताच्या नामाचं महत्व आणि भगवंताच्या स्वरूपाचं महत्व. ह्या 2 गोष्टी मात्र अबाधित जशाच्या तशी आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये परिवर्तन होत असते, आणि ज्याच्यामध्ये परिवर्तन होत असते सर्वसामान्य लोक त्याच ठिकाणी आसक्त असतात. आणि जे परिवर्तनशील नाही, अपरिवर्तनशील आहे, साधू संत मात्र त्यांची धाव तिकडे असते. लक्ष देऊ नये का? आता जीवन जगताना 2 प्रकारचे वर्ग जीवन जगतात. एक भोगाच्या विषयाला सत्य समजून भोगाच्या मागे लागणारा सर्वसामान्य वर्ग, आणि एक ते सर्व सुखाचे भोग हे नाशिवंत आहे, परिवर्तनशील आहे, म्हणून त्यांचा त्याग करून सत्याकडे धावणारा एक वर्ग म्हणजे तो संतांचा. मग तुम्ही आपण आपली धाव धन धारा पुत्र जन ह्याच दिशेने आहे महाराज. आपली सगळ्यांची धाव संसारी लोकांची पैसा कमवणं, सत्ता कमवणं, संसार स्थापन करणं, लोकसंख्या वाढवणं आणि नाना प्रकारच्या सुखाचे भोग घरामध्ये आणून ठेवणं. याच्याकरता आपण काय काय करतो? आपला इतका अभ्यास पक्का आहे. रक्ताचं काय करतो? पाणी. हा, बोलत जा, मी काही तुम्हाला दंड देणार नाही. रक्ताचं पाणी, हाडाची, रात्रीचा, याची टोपी, त्याची टोपी, सगळ्याच्या टोप्या. काय अभ्यास पक्का आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा सर्व आपला अभ्यास आहे महाराज. पण हे सगळं कशा करता करतो? फक्त विषयाचं सुख प्राप्त व्हावं याच्या करता. पण त्या विषयामुळे आपल्या जीवनाचं वाटोळं झालं हे आपल्याला कळत नाही मायबा. तुकोबराय म्हणतात, विषयाचे चरवणी हो, विषयाचे चरवणी विषयाचे
संतांचा एक वर्ग आहे मायबाप, की आपण विषयाच्या मागे लागून आपल्या जीवनाचं संसाराचं वाटोळं केलं. पण दुसरा वर्ग जागृत आहे, सावध आहे, दक्ष आहे, हुशार आहे, तो वर्ग संतांचा. त्यांना माहीत आहे हे जे सगळे विषय आहे हे सगळे परिवर्तनशील आहे. मग त्या विषयामध्ये काय काय गोष्टी येतात. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. आता इथे मिथ्या नावाचा शब्द वापरला. मिथ्या म्हणजे परिवर्तनशील, मिथ्या म्हणजे खोटं नाही होत, मिथ्या म्हणजे परिवर्तन. मग आता धनामध्ये परिवर्तन होते. कशात परिवर्तन होते. धन. दारा म्हणजे पती पत्नीच्या नात्यात परिवर्तन होते. ऐका पुढे, बाप लेकाच्या नात्यात परिवर्तन होते. एवढंच नाही तर लोकांमध्ये परिवर्तन होते, भावामध्ये परिवर्तन होते, सोयऱ्यामध्ये परिवर्तन होते. एवढंच नाही, देहात सुद्धा परिवर्तन होत असते. कारण ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे, किंबहुना बदलणाऱ्या आहे. पहिली गोष्ट, ज्या धनाकरता तुम्ही आपण नाना प्रकारचे सायास करतो, खोटं बोलतो महाराज, फसवतो, विश्वासघात करतो, ते धन परिवर्तनशील आहे. किती परिवर्तनशील आहे. या गावातल्या गरिबांना असं समजू नये की मी कधी श्रीमंत होणार नाही, आणि ह्या गावातल्या श्रीमंतांना कधी समजू नये की माझ्या हाती कधी दारिद्र्याचं कार्ड येणार नाही. कारण धन हे परिवर्तनशील आहे. जेवढं धन आत्ता आपल्या खिशात आहे तेवढं उद्या सकाळी राहत नाही. धन जर खोटं असतं तर मी इकडे आलो असतो का. बरं, धन घेतलं आता मीनं, ते माझ्याकडे राहणार आहे का महाराज. पहा किती परिवर्तनशील आहे. लगेच गेलो पंपावर, टाकलं 1000-1500चं पेट्रोल, गेले निघून. मग पंपावाल्याकडे थांबते का ते. नाही. ते टाकणारे लोक असतात, त्यांची मजुरी तो त्याला देते. मग ज्यानं मजुरी घेतली त्याच्याकडे थांबते का. त्याला ते सवय असते पुडी घ्यायची ना, अशी अशी करायची. गेलं टपरीवाल्याजवळ धन. बरं, टपरीवाल्याजवळ ते धन थांबणार आहे का. ते असं सतत फिरत राहते. सुभाषितकार म्हणतात, कमला स्थिर ना रहीम कही ये जानत नहीं कोई, अरे पुराण परुष की वधू कसना चंचला होय. लक्ष्मी चंचल आहे, चंचल नाही महाराज. लक्ष्मी बद्दल थोडस सूत्र सांगतो, भजन करा. विठाला 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 विठाला. आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक प्रकारच्या देवता पुराणात सांगितलेल्या आहे. प्रत्येक देवतेचं वेगवेगळं वाहन आहे. जसं एखाद्याकडे राजदूत असते, कोणाकडे बुलेट असते, कोणाकडे हिरो बाईक असते, कोणाकडे यामाहा असते, कोणाकडे होंडा सिटी असते, तसं आपल्या देवाचेही वेगवेगळे वाहन आहे. उदाहरणार्थ आता ज्यांची कथा चालू आहे, शिव भोले, महादेवाचं वाहन मर्सडी आहे. मर्सडीच महादेवाचं वाहन मर्सडी आहे का. मग काय आहे. नंदी बैल आहे. बरोबर आहे. जगदंबेचं वाहन काय आहे. हा, जगदंबा कशावर नाही बसली बापा. जगदंबाच्याकडे लय वाहनाचा ताफा आहे. ते घोड्यावर बसली, गाढवावर बसली, बकरीवर बसली, महाराज वाघावर बसली, सिंहावर बसली, गायीवरही बसली. ती सगळ्याच वाहनावर बसलेली आहे. जाऊ द्या विषय. पण ज्या धनाकरता आपले रात्रंदिवस प्रयत्न असतात, त्या धनाची स्वामी हे लक्ष्मी. आता लक्ष्मीचं वाहन काय. लक्ष्मीचं वाहन बोला. तुम्ही भाजपचे होते. कमळाचं फुल चांगलं नाही, बरोबर आहे. पण लक्ष्मीचं वाहन, ती येते कोण्या वाहनावर, जाते कोण्या वाहनातून आपल्या घरात. हा, बरं बरं. नाही, ते म्हणतात तुम्हाला सांगायला बोलू, आम्हाला कशाला विचारतात. बरं बरं, नाही माहित तर मी सांगतो. त्या वाहनाचं नाव आहे महाराज, लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. ऐकलं का. हा, शास्त्र वाचा, पुराण वाचा. लक्ष्मीचं वाहन काय आहे. घुबड. ते घुबडावर बसून येते आणि घुबडले दिवसा फुटती डोळे डुळाचे. ज्ञानोबाराय म्हणतात, घुबडले दिवसा दिसत नाही. मग घुबडले दिवसा दिसत नाही तर लक्ष्मी दिवसा कधीच येत नाही. हे लक्षात घ्या. लक्ष्मी येते सूर्याचा अस्त झाला, घुबडले डोळे आले की लक्ष्मी तिच्या वाहनावर स्वार होते
आणि गावोगाव फिरत असते. मग त्या कोण्या घरात जाते? महाराज म्हणतात जे घर सूर्यास्त होण्याच्या अगोदर झाडलेलं असते, स्वच्छ केलेलं असते, ज्या घरामध्ये टापटीप असते, ज्या घरामध्ये कटकट होत नाही, भांडण होत नाही, आणि ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या समोर दिवा लावलेला असतो, त्या घरामध्ये भगवत चिंतन चालत असते, ते घुबळ त्या घरामध्ये जाते लक्ष्मीला घेऊन. आणि ज्या घरामध्ये कटकट चालू असते, घुबळ म्हणते चाल उठून. रात्रीच लक्ष्मी येते, रात्रीच निघून जाते, तिन्ही सांजेला. एवढं लक्षात ठेवा. पण ऐका आता, ज्या घुबळवर लक्ष्मी बसून येते महाराज, त्या घुबळले हिंदीत काय म्हणता हो? बोला आता. घुबळले हिंदीत काय म्हणता? अरे हिंदीत घुबळले उल्लू. बरोबर. हा, जवळ्यावाल्या भाऊनं सांगलं. घुबळले काय म्हणता? उल्लू. महाराज जिचं वाहन उल्लू आहे, तिनं सगळ्या जगाले उल्लू बनवलं, तरी आपण तिच्याच मागे धावतो. विठ्ठल विठ्ठल धन परिवर्तनशील आहे. पती पत्नीचं नातं, धन दारा पती पत्नीचं नातं परिवर्तनशील आहे. जेवढं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात प्रेम असते, तेवढं 12 महिन्यात नसते. 12 महिने निघून गेले की 5 वर्षात तितकं राहत नाही महाराज. पहिल्या 5-7 महिन्यात पाहणं, लग्न झालं की त्याला वाटते चंद्रमुखीच आहे काय, ते शीतल छाया, त्याला ते सुख प्राप्त होते. आमच्या एका टाळकऱ्याचं लग्न झालं, पखवाजवाल्याचं. लग्न झाल्यानंतर महिन्या 1.5 महिन्यानं म्हटलं होऊ दे आता याचं निवांत. मी म्हटलं कडे आज कीर्तनाला जाणार आहे. तो म्हणे महाराज मला लय पोट दुखून राहिलं. ठीक आहे, जाऊ दे म्हटलं, दुःख शरीर आहे, शरीर धर्म आहे. आणखीन 4-5 दिवसानं फोन केला. म्हटलं कडे आपल्याला कीर्तनाला जाणं आहे. म्हणे महाराज महा डोकं ठणठण करून राहिलं. म्हटलं दुःख जशी डोकं आहे. पुन्हा 3ऱ्यांदा फोन केला. म्हटलं गड्या आपल्याला कीर्तनाला जाणं आहे. तो म्हणे मला चक्करच येऊन राहिले. म्हटलं याला काय चक्कर पडला मला समजलं. मग मी त्याला पुन्हा फोन केला नाही. पण महाराज 7-8 महिन्यानं त्याचा फोन आला. हाय का म्हणे कुठे आता? काय म्हणे आता हाय का कुठं? पती पत्नीच्या नात्यामध्ये समजा एखाद्याचं लग्न झालं आणि 40-50 वर्ष जर त्या जोडीनं संसार केला आणि ते दोघंच घरात असले, आता खोबरं होईल असते तोंडाचं दोघांचंही. शरीरावर सुरकुत्या पडलेल्या असतात, इंद्रिय गलित गात्र झालेले असतात. जे लग्नामध्ये आनाभाका घेतात, 7 जन्म मी तुझा जोडीदार राहीन. 40-50 वर्षाचा संसार केल्यानंतर ते जर घरात असले दोघंच, तर एकाचं तोंड पूर्वेकडे असते आणि एकाचं पश्चिमेकडे असते. तोंड बी पाहायला रिकाम नाही. एवढं पती पत्नीचं नातं बदलणार आहे. विठ्ठला 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 बाप लेकाचं नातं बदलणार आहे महाराज. आणि आताच्या काळामध्ये तर खूप वेगानं बदललं. एक पोरगा पलंगावर बसेल होता त्याच्याच बापाच्या, आणि फोनवर व्हॉट्सअप पाहून राहिलता, काही फेसबुक रील पाहत असेल, आणि तेवढ्यात घरातून बाप आला. याचे पाय लांबेल असे भीतीले पाहायला येईल, आणि मस्त व्हॉट्सअप पाहून राहिला. तेवढ्यामध्ये बाप घरातून आला. तर येणं बापाले म्हटलं बाबा, बाबा नशील म्हटलं त्यानं. काय म्हटलं शीन? हा याला सवयच पडेल आहे. विठाला विठाला पप्पा काय रे, मला 1 गिलास पाणी आणा. कोण म्हणते? पोरगा. त्याचा पप्पा म्हणायला लगा तुला काही लाज वाटते, मला पाणी सांगतो का? हा म्हणे येरी तुम्हाला म्हातारा झाल्यावर मला टाकणंच पडेन की, मला तुम्हाला पाणी पाजावंच लागेल ना. मग आता आणलं तुम्ही ना तर फिटम फाट होईन, आणा ना. मग बापाला राग आला. म्हणे तठीन 2 मारीन. म्हणे मारायला येसानच की, तर मग पाणीच घेऊन या ना. एवढं बाप लेकाचं नातं बदललं महाराज. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्गातल्या मुलाला जोडोय वाटारून पहा. तो पोरगा नाक डोळे असे करते बापाले की जशी काही सुपारी दी का आता याची, अशी परिस्थिती झाली. आणि त्यातल्या त्यात हम दोन हमारा एक असल्यामुळे मुलं जास्तच लाडावली महाराज आपली. नाही ना बाबू, नाही ना बाबू, असं करता करता आज मुलं एवढी रागीट झाली. लहान लहान मुलं पहा तुम्ही. पुढचा काळ कठीण आहे बापाय करता. बापानं पाठीले उस्तीच बांधून येणार, कारण की कधी पोरगा मारीन पाठीत याचा नियमच नाही.
एवढं नातं बदललं. धन दारा पुत्र. बरं, जनाचं काय घेऊन बसले? जे लोक आपल्याला आज डोक्यावर घेतात तेच लोक पुढे पायदळी सुद्धा तुडवतात. राजकारणातला आपल्याला अनुभव आहे महाराज. आणि तुकोबराय म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. अंतकाळीचे नाही कोणी. येथे मनुष्याचे काय तो वेगळा अभंग आहे. देता देव विता नेता नेविता. बरं, जन हे सुखाचे आहे. जोपर्यंत आपल्याकडे सुख आहे, आपल्याकडे पैसे आहे, आपली सगळी व्यवस्था आहे, तोपर्यंत नातेवाईकाचे फोन येतील आपल्याला. तोपर्यंत नातेवाईकाला कळलं की डब्बा गोल झाला. कितीही आतड्यातलं कातळं जवळचं असू द्या महाराज, बहिणीचा कितीही लाडका भाऊ असू द्या, भाऊ बहिणीला फोन करणार नाही किंवा बहीण भावालाही फोन करणार नाही. जवळ चाले धंदा तवर बहीण म्हणते दादा. हे जगाची रीत आहे. मग आपलं सर्वस्व गेल्यानंतर आपल्याला फोन येतच नाही कोणाचा. उलट लोक आपला नंबर ब्लॉक मध्ये टाकतात. आपल्याला आलाच कधी तर कंपनीचा फोन येते आणि कंपनी वाली बाई बी म्हणते आपका बॅलन्स खतम हो गया. तिला कसं काय समजलं आपलं बॅलन्स गेलं? म्हणून सगळं जग परिवर्तनशील आहे. जनाचं काही घेऊन बसू नका. बंधू सोयरे हेही सगळे बदलणारे आहे. आणि म्हणून ह्या बदलणाऱ्या विषयाकडे लागून आपल्या संसाराचा नाश करू नका. पण आपण ह्या बदलणाऱ्या विषयाच्या मागे लागलेलो आहोत, कारण आपण झोपलेलो आहोत. आपल्याला डाराडूर झोप लागलेली आहे. आणि संत झोपलेल्या लोकांना जागी करण्याकरताच येत असतात. त्यांचं ब्रीदच आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग जे जागवण्याकरता येत असतात ते अगोदर जागी असतात. जो जागवतो तो अगोदर जागा असतो. आणि जागा असणारा माणूसच झोपलेल्या माणसाला जागवतो. मग आपण असे या विषयामध्ये डाराडूर झोपलेले आहे. त्या संपूर्ण समाजाला जगद्गुरु तुकोबरायांनी आव्हान केलं की बाबा रे, झोपेतून जाग व्हा. घेतलेल्या अभंगाचं जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे बाई जागा, जागा रे बाई जागा, जागा रे बाई जागा, जागा रे बाई जागा. जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे बाई 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 जागा. चोरांच्या रडूनी, चोरांच्या रडूनी, भागा रे भाई भागा, हो. चोरांच्या नाडूनी, भागा रे भाई भागा, चोरांच्या नाडूनी, भागा रे भाई भागा, हो. कैसे ठाऊकी असून नेना, कैसे असून ठाऊके ने, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे बाई जागा, जागा रे बाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा, जागा रे भाई जागा. संत झोपलेल्या समाजाला आव्हान करतात, किंबहुना जागवतात. आता जागा रे भाई जागा. जे झोपलेले आहेत त्यांना आव्हान करतात. मग समाज 5 प्रकारच्या निद्रेमध्ये डाराडूर झोपलेला आहे. किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या झोपेत डाराडूर झोपेला आहे महाराज तुम्ही आपण. पहिली आहे व्यवहारिक निद्रा, दुसरी आहे विकाराची निद्रा, तिसरी आहे अज्ञानाची निद्रा,
चौथी आहे आसक्तीची निद्रा आणि पाचवी आहे भ्रमाची निद्रा. या 5 निद्रेमध्ये तुम्ही आपण सगळे झोपलेलो आहोत आणि या 5 निद्रेमधून जागवण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते संतांकडे असते. संतांची भूमिका फार महत्वाची आहे. तुम्ही आपण या जगतामध्ये आलो, तुम्हा आम्हाला जीव म्हणतात. तुम्ही आपण कोण आहे हो? सामान्य जीव. ह्या जीवाला जगावंच लागते, पण जीव जगत असताना जीवाला जगवतो त्याला देव म्हणतात. जो जगतो तो जीव आणि जगणाऱ्या जीवाला जो जगवतो त्याला देव म्हणतात. पण जगणाऱ्या जीवालाही आणि जगवणाऱ्या देवालाही जागवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असते त्यांना संत म्हणतात. आणि संतांनी वेळोवेळी आम्हाला जाग केलेलं आहे. पहिली कोण्या झोपेतून जाग केलं तर महाराज म्हणतात पहिली आहे निद्रा, व्यवहारिक निद्रा. व्यवहारिक निद्रा म्हणजे दिवसभर आपण जे कष्ट करतो, शीण होतो, आपल्याला झोपेची प्रत्येकाला गरज आहे. पण झोप कोणाला येते महाराज? दिवसभर त्यानं सच्शीलपणे व्यवहार केला, कष्ट केले, घाम गाळला, नीतीनं वागला, त्याला पडता बरोबर झोप येते. पण ज्यानं काहीच काम केलं नाही, 2 सोडून 3 टाइम खाल्लं, घाम गळलाच नाही, दिवसभर लोळच मोडला, लोळावर हायच बसेल, पलंगावर हायच बसेल, फक्त हातात रिमोट आहे, हे चॅनल पाहू दे, ते चॅनल पाहू दे. रात्री 10 वाजता 11 वाजता काही काही एवढे सुखी असतात महाराज की पडता बरोबर झोप येते. ज्याला पडता बरोबर झोप येते ना महाराज, या जगामध्ये तो सगळ्यात सुखी. ते बी म्हणतो मी. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पण काय काय 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, झपान हो झोपच येऊन नाही राहिली. काऊन नाही येऊन राहिली? मग त्यावेळेस एखाद्या माऊलीच्या मुखातून किंवा एखाद्या माणसाच्या मुखातून गाणं निघते. मी काही प्रमाण म्हणून नाही वापरत, पण झोप येत नाही. ते रात्री 2 वाजता म्हणता, मुझे नींद न, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. कशी काय नींद? काही खाल्ला नाही, डुलला नाही, काही काम केलं नाही, कोणावर काही उपकार केले नाही, काय झोप येणार आहे महाराज? जरा वैशाख महिन्यामध्ये दसेच्याला जाय किंवा पाल्या खांद्याला जाय, पाय कशी झोप येते रात्री. कष्टाचं काम सुटून गेलं, काय झोप येणार आहे? व्यवहारिक निद्रा. खऱ्या अर्थानं महाराज भगवंतानं तुमचं आमचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याकरता झोप दिलेली आहे. ज्याला झोप लागते ना, झोपेमध्ये माणसाचे अनेक आजार दुरुस्त होतात. म्हणून सुखाची झोप लागणं ही देवाचीच कृपा आहे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सुखाच्या झोपेतूनही संतांनी ब्रीद घेतला, आम्हाला जागवलं. उडा साधू संत साधा पुलेहित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा की माय बाप कशी लागली झोप. अरे उठा ना बापा हो, उठा गड्या, अरुणोदय झाला. आपल्याला जागवतात संत व्यवहारिक निद्रेमधून. दुसरी आहे निद्रा, विकाराची निद्रा, विषयाची निद्रा. ज्ञानोबा म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पहा, अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस विज्ञानानं प्रगती केली नव्हती, एखाद्या माणसाला ते बाया निंद्याला जातात शेतात आणि माणसं पुंजे उचलतात. पण पुंजे उचलणारा माणूस थकला तर मग तो म्हणतो आता राहील दुसऱ्या दिवशी उचलू. पण असे बाशे पुंजे उचलताना माणसानं काळजी घेतली पाहिजे, शेतकऱ्यानं काळजी घेतली पाहिजे महाराज. आता हँड ग्लोव्ज वगैरे वापरले पाहिजे, कारण सांगता येत नाही, त्याच्या खाली विंचू असू शकते, इंगळी असू शकते, सर्प असू शकतो. मग असे पुंज उचलणारा एक शेतकरी शेतात गेला आणि त्याला काहीतरी झुमलं, पण जे झुमलं ते दिसलं नाही, जे झुमलं त्याला
दिसलं नाही, पण त्याला जाणवलं आपल्याला काहीतरी डसलं. मग तो भीतीनं घाबरला, घरी आला. 4-5 लोकांना सांगलं, म्हणे मला काहीतरी झुमलं. मग काहीतरी झुमलं म्हणे, मला असं वाटते सरपच होता. मग त्यावेळेस लोक काय करत, सर्प डसला की नाही डसला याच्याकरता एक थेअरी होती त्यांची. निंबाचे पानं आणत आणि त्याला खाऊ घालत. मग ज्याला सर्प डसेल आहे खरंच, विषारी सर्प जर डसलेला असेल, त्यानं दंश केला असेल, तर कडुनिंबाचे पानं त्याला कसे लागत, गोड. बरोबर ना. आता हे झालं सिद्धांत. ज्याला सर्प डसला त्याला कडुनिंबाचे पानं गोड लागतात, आणि ज्याला डसेल नाही त्याला कडूच लागतात. मग आपल्याला विषयी नावाचा सर्प डसेल आहे. आम्हाला सगळ्या लोकांना विषय रूपी सर्प डसलेला आहे. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. त्याचा परिणाम आम्हाला जो गोड असणारा परमार्थ तो कडू वाटायला लागला, आणि कडू आणि दुःखरूप असणारा संसार आम्हाला गोड लागायला लागला, कारण आम्हाला सुद्धा विषय रूपी सर्प डसलेला आहे. आणि म्हणून आपण त्याच्यामधून जागा होत नाही. तुकोबराय म्हणतात, अरे विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. म्हणून या विषयामधूनही आम्हाला संत जागे करतात. हो. दुसऱ्या निद्रेतून तिसऱ्या प्रकारची निद्रा आहे अज्ञानाची निद्रा. मी एक सार्वजनिक उदाहरण देतो. लोक म्हणतात आम्हाला हे माहीत आहे, आम्ही नचारी धाम केले. काही लोक म्हणतात आम्ही नेपाळला जाऊन आलो, काही म्हणतात आम्ही अमेरिकेत जाऊन आलो, काही म्हणतील आम्ही चंद्रावर जाऊन आलो. इंद्राच्या दरबारात जातील काही लोक, वापस बी येतील, ज्ञानाच्या गप्पा मारतील. पण आपण अज्ञानानं इतके भरलेला आहो महाराज, इतकं ठासून आपल्या ठिकाणी अज्ञान आहे. माझा जाहीर प्रश्न आहे, आपण ज्या घरात राहतो, मी गावाचं नाही विचारत, तुमचं स्वतःचं घर ज्या घरात तुम्ही राहतात त्या घराची लांबी रुंदी सांगा फक्त किती आहे. 40-40, 50-50 वर्ष झाले आपण ज्या घरामध्ये राहून राहिलो, त्याची लांबी रुंदी आपल्याला सांगता येत नाही महाराज. मग ज्या घरात आपण राहतो त्याची लांबी रुंदी काय केले हे माहित नसते आपल्याला पोरं किती आहे. नाही, खोटी गोष्ट नाही. विठाला 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 या विषयाने एवढे भ्रमिष्ट झालेले लोक. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, पाहुणेवा मी रात्री कीर्तनाला गेलो, मोटरसायकल होती त्यावेळेस. मग मुक्कामी थांबावं लागलं. एक माणूस कीर्तनात होता, तो म्हणे महाराज सकाळी आपल्याकडे चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. म्हटलं तुम्ही लवकर जर आले तर मी चहा घ्यायला येईन बा. मग तो माणूस सकाळी झाला बरं लवकर, तो म्हणे मलाही जाणं आहे वावरात, चाला म्हणे. मग त्याच्या मागे गेलो. माणसाच्या डोक्यामध्ये संसार इतका घुसेल असते की तुम्हाला काय सांगा. तो पुढे मी त्याच्या मागे, तो पुढे मी त्याच्या मागे. त्याचं घर गावाच्या बाहेर होतं, नवीन प्लॉटमध्ये घेतलेलं, नुकतंच प्लॉट विकत घेतलाशीन. आणि मागे थोडेफार टीन टाकलेले होते, थोडंफार असं पुढे अंगणामध्ये सप्पर उभं करेलं होतं. त्याच्यावर काही 10-15 वेल, काही वालाच्या शेंगाचे, काही कारल्याचे, असे दोडक्याचे. त्याच्या डोक्यामध्ये अशी सकाळची भाजी करून लवकर भाजी झाली की भाकर बांधली की शेतात जाऊन मी त्याच्या मागे. त्यानं घराच्या बाहेर अंगणातून आवाज दिला, अय. आवाज कसा दिला, अय. मी म्हटलं हा आवाज कोणाला देत असता काय सांगा बा. अय, काही काही ठिकाणी अय देत असता बा, अय. भरातून ते बाई म्हणते काय म्हणतावं. बहुतेक व्यवहार असाच असतो काही ठिकाणी, काही भागामध्ये. म्हणजे पती पत्नीले कारेबा म्हणते आणि पत्नी पतीले काव बहिणा म्हणते. ते म्हणते काय म्हणता बहिणा. हा म्हणते अरे हा बुवा आला आपल्या घरी, चहा ठेव लवकर, बुवालाही जाणं आहे मलाही शेतात जाणं आहे. भाजीचं काय केलं, आणि मग त्याचं मांडवावर लक्ष गेलं. काही कारले गिरले, काही दोडके गिडके गिलके होते. आणि मीनं नेमका तिथेच प्रश्न केला. म्हटलं बुवा मुलं किती आहे, तो म्हणे निघता भाजी पुरते. त्याच्या डोक्यात घुसलेशीन कारले तोडून भाजी करू. मीनं त्याला म्हटलं पोरं किती आहे, त्याच्या डोक्यात ते, माझ्या डोक्यात हे.
तो म्हणे निघता भाजी पुरते. इतकं अज्ञान ठासून भरलेलं आहे. विठाला 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 ज्ञानोबा म्हणतात अगा अज्ञानाची निदा जो घोरत होता पदपदा तो स्वस्वरूपी जेता चेईल काय. एवढा अज्ञान असल्यावर त्याला स्वस्वरूपाची ओळख होईल का मायबाप? बिलकुल होणार नाही. म्हणून अज्ञानाच्या निद्रेतूनही संत आम्हाला जागे करतात. चौथी निद्रा आहे आसक्तीची. आसक्ती होती दुर्योधनाला. एवढी आसक्ती होती की देव म्हणत अरे 5 गावाचं दे, मोडून टाका ना भानगड. भाऊ भाऊ आहे ना. तो म्हणे सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा देणार नाही. या आसक्तीमुळे काय झालं महाराज, वंशामध्ये दिवा लायाला कोणी राहिलं नाही. ही आसक्तीची निद्रा आहे. आणि सगळ्यात शेवटची निद्रा आहे भ्रमाची. भ्रमाची निद्रा काय? सगळ्यात मोठा भ्रम आपल्याला आहे, सगळं जग मरीन, सगळं जग मरीन. पुढचं बोला ना. सगळं जग मरीन पण मी मरणार नाही. मी मरणार नाही असं नाही, मला मरण येईल असं कोणालाच वाटत नाही महाराज. हो, एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारे नव्हा. दुसऱ्याच्या दहन पाहतो, दुसऱ्याच्या अंतयात्रेत जातो, पण आपण एक दिवस मरणार आहो याची जाणीव माणसाला नाही. याला म्हणता भ्रमाची निद्रा. भ्रम म्हणजे जे दिसते. राजा के महाराजा मरी गए, रैयत कोन बयाना, रैयत कोन बयाना. हो राजा के महाराजा मर गए, रैयत कौन बसाया, रैयत कौन बसाया. तुमको हमको सब दुनिया को, तुमको हमको सब दुनिया को एक ही मार कहे जाना. मरना हक का वादा है, मरना हक का वादा है, जीना और आना है, जीना और आना. तुकडोजी महाराजचा आहे का? काय म्हटलं? मरणा तो हक्का का बाला आहे. आता मी बरेच वर्ष झाले त्या भजनापासून थोडा लांब आहे म्हणून विसरलो. मरणा हक्क का बाणा आहे. मरणं हे खरं आहे पण वाटत नाही माणसा. भ्रम म्हणजे जे दिसते तसं नसते. रात्री पड सावली आहे, थोडासा अंधार आहे, थोडासा उजेड आहे आणि रस्त्यात एखादी दोरी पडेल आहे. चालता चालता त्या दोरीपर्यंत माणूस जर गेला अचानकपणे काय म्हणतो मग तो, अरे बापरे. त्याला काय भासते? आहे दोरी पण भासते काय? सर्प. म्हणजे दिसते तसं म्हणून जग असते. लोक वरच्या ड्रेसवर जातात महाराज, वरच्या अंगाला बोलतात काय भरली काय भुलली या वरली या अंगा. अरे ऊस ढोंगा परी रस नव्हे डोंगा, नाही का महाराज. वरच्या अंगाला बोलतो ना महाराज, त्याच्यामुळे लोक फसतात. भ्रम कसा असतो थोडंसं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये पहिला पाऊस पडला, आपण सगळे शेतकरी आहोत आणि ओल चांगली झाली की लोक पेरून टाकायचे. पेरलं लोक आहे ना महाराज, पण 4-5 दिवस झाले पाणी आलाच नाही. लोक म्हणत एखादं फटकार कधी पडलं तर पेर सधून जाईल. पण 10 दिवस गेले पाणी नाही, 15 दिवस गेले पाणीच नाही. लोकांच्या डोळ्यातून पाणी येत जाय पण वरून पाणी येणार. मग गावातल्या काही सात्विक महिला हरिपाठा करता मंदिरात रोज एका ठिकाणी यायच्या. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामधला धर्म आणि परंपरा किंवा परमार्थ फक्त माऊल्यांच्याच भरोशावर टिकलेला आहे महाराज.
आणि त्याचं बक्षीस शिंदे सरकारनं दिलं ते नाही बंद नाही झालं. बंद काय बंद नाही होत. त्यानं सांगलं ना बा चंद्र सूर्य आहेत लोक बंद होणार नाही. तुम्ही टेन्शन कशाला घेता. आता ते काही चुकीचं फिकीचं काही त्या काय आपलं काय कोणतं आता काय KOC का CO के काय KYC मला इंग्रजी येत नाही त्याच्यामुळे मी जरा अडखळतो. चला ऐका, ह्या माऊल्यांमुळे परमार्थ आपला टिकलेला आहे. कुठेही पहा तुम्ही माऊल्यांचीच गर्दी आहे. रेल्वे स्टेशनवर माऊल्या, दिंडीमध्ये पहा कोण्या बी माऊल्या, कुठेही पहा कोणत्याही दिंडीमध्ये पहा माऊल्यास. गावात बी नळाच्या ठिकाणी भांड फक्त चक्कीवर माणसं डब्बे घेऊन जायला लागले. बाकी सगळ्या ठिकाणी महिला आहेत महाराज. चला जाऊ द्या. पण त्या महिला हरिपाठ करणाऱ्या महिला म्हणत का हो बहिणा काही केलं येणं तो. मग एक जाणकार आई म्हणे आबा घाबरू नका आपण की नाही देवीचा भंडारा करू पाणी येईन. मग दुसरी म्हणते देवीची भंडारा करसानच की नाही मग धोंडीच करू ना. मग एक धोंडीवाला माणूस झांबलला. कोणीतरी गावातला एक माणूस झांबलला. का रे भाऊ होतू का तू धोंडी. तो म्हणे मला थंडी वाजली संध्याकाळच्या वक्ती. मग तू 100 घेतो बाबा थंडी कमी करा करता. आता कशानं थंडी कमी होते हा माझा विषय नाही. पण तो म्हणे मग 100 देसान तर मग मी धोंडी होतो. तो झाला महाराज धोंडी. गावभर धोंडी झाली. होतं नव्हतं ते पाणी त्याच्या अंगावर टाकलं. धान्यही जमा झालं. मंगळवारी भंडारा केला. शेवटची पंगत बसली वर पाहत जाय ढग येतच नव्हते. गेला तो बी दिवस खाली गेला. आणखीन 3-4 दिवस निघून गेले. पण काही काही गावामध्ये एक वेगळं तोडगं करायचे त्यावेळेस. ते तोडगंच होतोय जर असा पाणी रुसला तर धोंडी करून बी आला नाही तर काही काही गावामध्ये खोटी अंतयात्रा काढत. खोटी यात्रा म्हणजे गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस मेला असं जाहीर करत मेला बा तो माणूस. त्याच्या नातेवाईकाला निरोप देत. ते सगळेचे सगळे त्या गावामध्ये येत. त्याच्या दाराशी ये प्रचंड गर्दी. सगळ्या बाया माणसं गावातले लढत खरंच मेला असं दाखवत. पण त्या नातेवाईकाला अंदर ना जाऊ देत. ते म्हणत तुम्ही बाहेरच थांबा. घरातले लढू घायला आहे. तुम्ही कधी गेले तर आणखीन तुमच्या गळ्यात पडतील. आता बाहेर काढणं जाय. मग बाहेर काढत त्याचे आंघोळ विंगोळ करत लगे किडी तयार करत किडी बांधत. वरून ते गुलाबी चादर त्याच्यावर गुलाल आणि फुलन हार आणि बापरे बाप 4 खांदे करीन एक टिटव धरी. डफळ्यावाला आला की अंतयात्रा सुरू. निघाली गावाच्या बाहेर अंतयात्रा. मग अंतयात्रा निघाली. शक्यतो रोळणं स्मशानभूमी असते. मग रोळणं लागली अंतयात्रा. तिकून आली एसटी. एसटीवाल्याचे नातेवाईक त्या गावात होते. त्याला वाटलं अंतयात्रा आहे आपली गाडी साईडला लावून घ्या. त्यानं साईडला लावून घेतली. आणि जशी जशी अंतयात्रा जवळ आली त्याच्या मनात उत्सुकता आपल्या नात्यातलं कोणी कसकलं तर नाही. म्हणून महाराज कोण मेला हे पाहाया करता त्यानं ते जशी प्रेतयात्रा जवळ आली त्या माणसाकडे पाहिलं. आता तो मरेल होता का. बाकीच्या खालच्या लोकांना काय समजेन तो काय करून राहिला वर. त्यालाही माहित होता आता आपल्याला कोणी पाहत नाही. त्याचा वर कार्यक्रम चालू होता. त्यानं थोडीशी किमल तोंडात टाकेल होती. चावणंही चालू होती. त्याला सवय होती. पण ड्रायव्हरला काय माहित की तो जिता आहे. गावातल्या लोकांना माहित होतं जिता आहे. मग ड्रायव्हरनं जसं त्याच्याकडे पाहिलं तर येणं ड्रायव्हरकडे पाहिलं. हा कसा करते नुसतं असं केलं तर ड्रायव्हरनं डबल असे असे डोळे करून डबल त्याच्याकडे पाहिलं. तर मग तो म्हणे असं असं 2-3 त्यानं असं केलं. जसं केलं महाराज ड्रायव्हरला जागेवर अटॅक आला आणि जागेवर मेला. पहिलेच 2 येऊन जायला होते. त्याला वाटलं हा धरते आपल्याला. आता मुद्दा आहे का तो माणूस मरेल नव्हता. पण ड्रायव्हरचा भ्रम झाला हा मरेल आहे. मरेल माणूस जिता झाला म्हणून त्याला शॉक लागला आणि तो मेला ना. याला म्हणता भ्रम. या भ्रमाच्या निद्रेतूनही संत आम्हाला जागे करतात. जागा करत असताना आम्हाला म्हणतात महाराज की बाबा रे उठा जागे वारे आता
स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र. या सगळ्या निद्रेतून जागे करतात, पण जाग होते कोण कोण? तर ज्याच्याकडे 4 प्रकारचं सामर्थ्य असते तोच जाग होते. ते 4 प्रकारचं सामर्थ्य म्हणजे ऐका, ज्याची पूर्वजन्माची पुण्य असते तो जागा होतो, ज्याची संतांची भेट होते तो जागा होतो, जो सतशास्त्र श्रवण करतो महाराज तो जागा होतो, आणि ज्याच्यावर घोर संकट येते, ज्याला ठोकर लागते संसारामध्ये तो जागा होतो. या 4 गोष्टी जीवनामध्ये आल्याशिवाय जागा होत नाही. जीवनामध्ये जर घोर आपत्ती आली ना, मग माणूस जागा होतो. नाही रे बापा, आता मी पुढे असं करणार नाही, आता माझे डोळे उघडले. मग संत म्हणता आता जे झालं ते झालं, पण आतापर्यंत तू झोपला झोप, पण आता जागा रे भाईंनो जागा. चोर निजल्या. चोर निजल्या म्हणजे कोणते चोर झोपले? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे सगळे चोर आहे. ते आपल्याला नागवतात आणि हे चोर कधीतरी आपल्याला सोडून जातात. कुठं सोडून जातात? आम्ही ज्यावेळेस देवाच्या दरबारामध्ये असतो, आम्ही ज्यावेळेस महाराज अध्यात्माच्या मंडपामध्ये असतो, ज्यावेळेस आम्ही एखाद्या दिंडीमध्ये तन मन धनानं सेवा करत असतो, त्यावेळेस सगळे विकार आम्हाला सोडून जातात. त्यावेळेस माणसानं जागृतीमध्ये राहिलं पाहिजे, सावध झालं पाहिजे आणि परमार्थाला लागलं पाहिजे. मग म्हणून महाराज म्हणतात आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. मग महाराज नाही जागलं तर काय होईल? तर तुकोबाराय म्हणतात का रे, कैसे सोने ठाऊक नेना. तुम्हाला पुढे जे कर्म केलं तेच तुम्हाला भोगावं लागेल, दुसऱ्याला नाही. हे माहीत असल्यावर तुम्ही का जाग होत नाही घेतलेल्या? कैसे ठाऊके आसनी नेना, कैसे ठाऊके आसनी नेना, रखुमाई ठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, टाळ्या वाजवा टाळ्या. ठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.
म्हणजे पुढील काळामध्ये कैसे ठाऊके असोनी नेना. तुम्हाला माहित आहे कर्म आपण केलेलं आहे, पाप आपण केलेलं आहे, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. हे माहीत असून सुद्धा तुम्ही का जागे होत नाही? केले कर्म झाले, त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून आता जागा रे भाई. आतापर्यंत झोपले होते, आता निदान याच्या पुढे आता उघडी डोळे. जरी अद्याप हीन कडे मातेची या खोडे दगड आला पोटाशी. अरे उठ रे बाबा. बरं बरं. महाराज म्हणतात आता नका रे भाई नका. आहे गाठी ते लुटवू नका. देवानं आम्हाला श्वास दिलेले आहे, देवानं आम्हाला आयुष्य दिलेलं आहे. ते आयुष्य व्यर्थ खर्च करू नका. इकडे तिकडे बसू नका. कारण नसताना शिंदडकी चाहडी लबाडी करू नका. आणि आयुष्य असं वाया घालवू नका. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून कधी तो येईल पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. म्हणून महाराज सावध व्हा, जागे व्हा. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का रे तुमच्या देखत किती आले न किती गेले तरी तुम्ही का सावध होत नाही? तुम्ही का जागा होत नाही? आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. ओ आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाजोनी तुझा ठाव नाही कुठे. तो म्हणत असेल गदर आहे. हा बरोबर आहे की? हा मला वाटलंच होतं ते. आता चाल आहे महाराज ती. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. जागा ना रे बापा. आणि तुम्ही जागलेच नाही. संत काय म्हणतात मग? अरे तुम्ही जागा, तुम्ही जागा. अरे ऐका ना. मग ऐकलं नाही तर महाराज म्हणतात हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी ना एका
हात आहे, ज्यांना हात आहे, हात सोबत आणले असतील त्यांनीच फक्त हात वर करा आता. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे हो, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. वा 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 ले. हे हो, हो सरत शेवटी वा, काळ बांधून देईल सरत शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. जनार्दनी आमचे काय बजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा, 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 पिंगळा म्हातारी हो. बोलीत लेका पिंगळा म्हातारी. हो, बोलीत लेका पिंगळा म्हातारी. बोल, बोलीत लेका पिंगळा म्हातारी. बोल, बोलीत लेका पिंगळा म्हातारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. उमापती महादेव. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे. त्यांना बोल दादा 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 वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे. त्यांना बोल दादा वर्तमान कोटे. त्यांना बोल दादा वर्तमान कोटे. त्यांना बोल दादा वर्तमान कोटे. काग बाई पिंगा ग, काग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. औगा, औगा, औगा दागड दिगा ग, औगा दागड दिगा ग, औगा दागड दिगा ग, औगा दागड दिगा ग, दागड दिगा ग, औगा दागड दिगा ग, दागड दिगा ग, औगा दागड दिगा ग, दागड दिगा ग. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात अशीच देखणी होती एका मुसलमानाची स्त्री. त्या जमनेला आई म्हणाला. हे हो, त्या जमनेला आई म्हणाला, राधा दिलवाना. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हो, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हो, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ह्या सप्ताहाला